तर नमस्कार मंडळी, संध्या रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आजची आपली रेसिपी आहे सिद्धबेटामध्ये। घरी तर मी नेहमीच रेसिपी दाखवत असते, म्हटलं चला सिद्धबेटातला हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे। आम्ही राहणार आळंदीतलेच आहे, पण आळंदीपासून सिद्धबेट हे 3 ते 4 किलोमीटर असणार। या ठिकाणी आम्ही नेहमीच येत असतो। आता कार्तिक एकादशीचा लवकरच चालू होणार आहे। वारकऱ्यांची आळंदीमध्ये खूप गर्दी होणार आहे आणि सिद्धबेटात एवढी गर्दी असते वारकऱ्यांची, तिथं बसायला सुद्धा जागा नसते। म्हणजे हे जे मोकळं वातावरण दिसते ना तुम्हाला, हे तुम्हाला बघायला मिळणार नाही। सगळं वारकऱ्यांना भरलेलं असते आणि खूप छान असं प्रसन्न वाटते तेव्हा। आणि आता मुलांना पण सुट्ट्या लागल्या कार्तिकीच्या, आणि आता इथं वारकरी येतील म्हटलं ते एक दिवस आपण मस्त चुलीवरचं झणझणीत मस्त भाकरी आणि वांग्याचं भरीत बनवून जावं, म्हणून त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर चुलीवरच जेवण बनवायचं होतं। इथं सिद्धबेटात आलो, जिथं माऊलीचे आई वडील राहत होते तेच हे ठिकाण आहे। तर मी पूर्ण दाखवू शकणार नाही, कारण मी तिकडे लांब गेलीच नाही। फक्त इथलं इथं जो शॉट आम्ही शूट केला आहे, वांग्याचं भरीत जिथं आम्ही जेवण बनवणार आहे तो भाग तुम्हाला शूट केलेला दाखवणार आहे। तर या आधीच्या जो व्हिडिओमध्ये ब्लॉग केला होता त्यामध्ये पूर्ण तुम्हाला सिद्धबेट दाखवलं होतं। तर तरी खूप छान ठिकाण आहे असं हे, तुम्ही एकदा नक्की येऊन बघा। इथं म्हणजे मुलांना घेऊन एक पिकनिक पण होते आणि मुलांना फिरण्यासारखं पण ठिकाण आहे, आणि बघायला पण माऊलीचे जिथं आईवडील राहत होते तिथं माऊलीचं मंदिर पण आहे इथं। असं खूप छान दर्शन पण होईल आणि फिरण्यासारखं पण अगदी खूप छान असं ठिकाण आहे। तर इथं आम्हाला वांग्याचं भरीत बनवायचं होतं। मला आमच्या खानदेशातले वांगे मिळाले नाही, पांढरे वांगे जे असतात, जे खानदेशात राहत असतील त्यांना माहिती आहे खानदेशात कोणते वांगे भेटतात। पण या ठिकाणी मला काळेच वांगे भेटले, ते वांग्याचं पण भरीत खूप छान होते। हेच वांगे घेतलेत मी आता, काळे वांगे, आणि चूल पेटून घेतली। आणि विशेष म्हणजे काळ्या वगैरे पण आपल्याला घरून आणायची गरज नाही। इथंच आजूबाजूला काळ्या लाकडं खूप सारे पडलेले असतात। इथं बहुतांश लोक इथं जेवण बनवतात, म्हणजे डाळबट्टी काय जे असेल ते चूल पेटून इथं स्वयंपाक बनवला जातो आणि खूप छान असं चवदार लागतो इथं। आणि जेव्हा केव्हा आपण सगळं एकत्र येतो किंवा असं मोकळ्या वातावरणात बनवतो तेव्हा मज्जाच वेगळी असते, आणि मदतीला मात्र सगळे असतात। आणि इथं आम्हाला चूल पेटवली आत्यानं, त्यातच वांगे टाकले आहेत। आणि बघा तुम्ही, वांग्याचं भरीत जेव्हा आपण गॅसवर भाजतो त्यापेक्षा पण चुलीवर भाजलेल्या वांग्याची टेस्ट वेगळीच लागते। आता मुलगी पण मध्ये मध्येच आपलं तर व्हिडिओ शूट करते, आत्यानं चूल पेटवली आहेत आणि आत्या पण मदत करू लागते। माझी फॅमिली पण आली, आत्या आले आहेत, माझी बहीण आली आहेत। बहीण नंतर उशिरा येणार आहे जरा, तिथं बाळ घेऊन, बाळ छोटं आहे तिथं। तर आम्ही इथं जे पुढे आले ते सगळं मदत करत आहे। म्हणजे मिस्टर पण कांदे वगैरे चिरून देत आहे, लसूण वगैरे सोलून देत आहे। सगळ्यांची मदत घरी कोणी करत नाही, पण इथं आले एकत्र म्हणजे दुसरं काही काम नसते ना, मग हेच आपलं करत बसायचं। खूप छान वाटते सगळं मदत करता येतं। तर चुलीवर वांगे आपले भाजत चालले इथं, मी तोपर्यंत कांद्याचे पात चिरून घेते। मी घरीच सरळ भाज्या स्वच्छ धुवून निवडून आणल्या होत्या, फक्त इथं जे वरचे कामं होते तेच बाकी तेवढे ठेवले होते। तर इथं कांद्याचे पात निवडून घेतलीत, मिस्टर पण थोडं मदत करू लागत आहेत। आणि बाकीचे जे होतं ते आता कट करून घेऊ आपण, जे भाज्या लागतात त्याला ते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात चूल पण पेटली आपली, आणि माझे कांदा पात पण सगळं निवडून झाली आहेत आणि बारीक पण चिरून झालेत। घरून सगळं सामान घेऊन आले होते, कारण की मागच्या वेळेस माझं बरंच सामान घरी राहून गेलं होतं, म्हणून जे सामान घरी राहिलं ते मात्र आवर्जून टाकून ठेवले, आपल्याला काय लागतं ते। आणि अख्खा दिवस आपल्याला घालवायचं होता इथं, आणि मुलांची सुट्टी पण खूप एन्जॉयमध्ये चालली तिथं। आपला कांदा पण निवडून झाली तिथं आणि वांगे पण भाजत चालले, तोपर्यंत आपण लसूण वगैरे काय जे असेल ते सोलून घेऊयात।
जवळपास आपल्या वांग्याची भरताची पूर्णतः तयारी करून झाली. सगळं कट करून झाले. फोडणीसाठी मस्त कढई गरम करायला ठेवली. त्यात जिरं घालून घ्यायचं, जिरं मोहरी. आणि त्यात ही तुम्ही हिरवी मिरचीचं पण करू शकतात किंवा लाल तिखटाचे करू शकतात. यामध्ये मस्तपैकी शेंगदाणे घालून घ्यायचे, बारीक चिरलेलं खोबरं घालायचं आहे, टोमॅटो घालायचं आहे, अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. मी पेस्ट वगैरे इथंच करून घेतली. आणि लाल तिखट घालून घ्यायचे. तुम्ही हे हिरवी मिरचीमध्ये पण करू शकतात किंवा लाल तिखटामध्ये करू शकतात. थोडीशी हळद घालायची, 1-1.5 चमच, आणि बारीक चिरलेली कांदापात घालायची. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घेते, म्हणजे मिक्स करून घेते. हे सगळं मिक्स केल्यानंतर भरीत आपलं एकदम एकच नंबर टेस्ट लागतं. कारण आपण जर कांदापात आधी घातली तर भाजी आपल्याला नीट परतल्या जात नाही, कांदापात जरा पाणी सुटतं. तर यात नंतर पूर्ण परतून झाल्यानंतरच आपल्याला जे भरीत आपल्याला मॅश करून घेतलं होतं आपण त्यात टाकून द्यायचं हे, आणि पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मस्त वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. एवढं छान भरीत लागते, एकच नंबर. चुलीवरची खूप छान टेस्ट लागते. आणि जसं आपण रेग्युलर भरीत करतो सेम तेच आहे, फक्त चुलीवर केलेलं आहे. वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. आपलं भरीत मस्त इथं तयार झालं आहे. आणि जाळ आपला कंटिन्यूस चालू ठेवायचा. यामध्ये गॅस 7 वाजेपर्यंत. आणि यासोबत आपलं भरीत पण रेडी झालं आहे. आणि त्यासोबत मस्त गरमागरम आपण इथं भाकरी करून घ्यायची. मी बाजरीचं पीठ आणलं तर घरून आहे, म्हणजे भरतासोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते. तुम्ही यासोबत कणण्याची भाकर पण खाऊ शकतात किंवा ज्वारीची खाऊ शकतात, पण भरताची भाकरी अगदी खूप छान असं लागते. अथर्व तर आजचं मस्त चुलीवरचं झणझणीत भरीत, ठेचा, भाकरी बाजरीच्या, तर याचा बेत तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.